कधी कधी मला माझंच नवल वाटतं बघा. म्हणजे मी काय पुण्य केलं असेल पंत आणि रुक्मिणी माझ्या सहवास लाभला. माझ्यासारखा भाग्यवान म्याच आहे. आणि म्या नाही वय. तुमच्या संघाला गणगाट बांधली गेली आणि नकळत माझी बी नाळ पंतन रुक्मिणी माईंच्या संघ जोडली गेली. त्यांच्यासारखा सुखाचा संसार करण्याचा बळ दे अशी रोज पांडुरंगाला प्रार्थना करते मी. पुरी असं नको म्हणूस ग. मी तुझ्या भावना तुझ्या मनी काय ते जाणतो, पण पंत आणि रुक्मिणीच्या संसार वेलीवर उमलली ती वेदनेचीच कळी. पण तीच यज्ञाची कळी त्या दोघांच्या सहवासाने सुखाच्या रूपात भरली काका. त्यांनी यज्ञा सोसली आणि दुसऱ्यांच्या दारी आनंदाची रांगोळी घातली. त्यांनी संसार केला, पण जगाचा, समाजाच्या उद्धाराचा. त्यांच्या पाऊल वाटेवर चालून संसार करायला जमणं यासाठी बी भाग्य लागतं. आता सहदेव भाऊजी आणि कावेरी माईंचंच घ्या की. याच वाटेवर आहेत त्यांच्या संसाराची पाऊल. हा, लोकांसाठी असेल येडपणा, पण त्यांच्यासाठी तर परमानंद हाय. परमानंद एवढा जड शब्द कवा शिकलीस ग? सबूत नाही शिकले मी, पर या लेकरांच्या सहवासानं मला त्यातला भाव उमगला. आणि तुम्ही लेकरांच्या सहवासात राहिला तर तुम्हाला बी उमगल की भाव. हा वय. येऊ का मी? या ना. आपण कोण? मी शारदाई, महादेव भटांच्या सुविद्य पत्नी. महादेव भट म्हणजे आपे गावातले लई मोठी विद्वान आहेत. थांबा, मी पाणी आणते. नाही नाही नको. अगं पोरी, तुझं वय हे केवढंच आणि समज ती केवढी. बाई, आम्हा मोठ्यांना लाजवेल इतका तुझा उत्साह. तुम्ही सगळे गावात आल्याचं समजलं. पैठणहून तुमची कीर्ती तुमच्या आधीच गावात येऊन पोचलीये. कधीपासून मनात होतं तुम्हाला येऊन भेटावं, डोळे भरून पाहावं, पण संकोचाने आले नाही. पण मग राहवलं नाही, मग धीर केला आणि आलेच. तुमच्या ठाई दिव्यत्वाचा वास आहे. पांडुरंग सदैव तुमच्या पाठीशी राहील पोरांनो. मी येते. थांबा ना, उद्या मकर संक्रांत आहे ना, म्हणून आमच्या घरी हळदी कुंकवाचा समारंभ आहे. तुम्ही यावं अशी आमची खूप इच्छा आहे. याल तुम्ही? अगं पोरी, या समारंभासाठी तुम्ही आम्हाला बोलवलंत हे आमचं भाग्यच आहे. मी नक्की येईन. येते मी. पोरीचं उरक तर बघा. तेच म्हणते मी, आपल्याला लाजवेल असं सगळं केलंय बघा पोरीनं. बघा की, रीतभात सारं अगदी मोठ्या बाईसारखं केलंय पोरीनं. कावेरी मावशी होती ना, म्हणून सारं शक्य झालं. आता
यात माझं काय आलं? तू सांगणार त्या म्या समद ऐकणार. तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे वय म्या? हा, काय ग मावशी? सुखी राहा. चला आता हळदी कुंकवाला सुरुवात करूया. शारदा, शारदा, सांगितलं होतं ना या अपशकुनी कार्ट्यांच्या घरी जायचं नाही म्हणून. नाही ऐकलं. देवा देवा देवा, विनाश झाला विनाश. आज वर्ष कमवलेलं सगळं पुण्य मातीत मिसळलं. देवा, घात झाला, घात झाला, घात. अहो महादेव शास्त्री, अहो काय झालं ते तरी सांगा की. आमच्या हिनं काय पाप केलं होतं म्हणून तिला ही दुर्बुद्धी झाली आणि ती इकडे आली. आयुष्यभर कमावलेलं सारं पुण्य मातीमोल झालं. काय ग ए, सांगितलं होतं ना तुला जायचं नाही म्हणून, तरी आलीस. एकीकडे वटसावित्रीची पूजा करतेस आणि दुसरीकडे नवऱ्याच्या पाठीमागे त्याचाच शब्द मोडतेस. नाही हो नाही, तुमचा शब्द मोडण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. अहो, माझं प्रतिव्रत असणं हे आजही तुमच्या ठाई अढळ आहे. हो, म्हणून खोटं बोललीस माझ्याशी. नाही हो नाही, मला इथवर घेऊन आलं ते माझ्यातलं आईपण, जे प्रत्येक बाईमध्ये असतं. तुझ्या आईपणाचं कौतुक काय सांगतेस? संन्यासाची पोरं ही. यांची आईबाप सुद्धा यांना टाकून गेली. जिथे यांची जन्मदाती आई यांना टाकून जाते तिथे तुझी काय गत? हा, संन्यासाच्या पोरांना वेळीच. बास, लय बोललात. ही तुमच्या वाणी अशी कद्रू विचारसरणीची माणसं आम्हाला काही नवीन नाही. तो परिस्थिती किती बी बदलली ना तरी माणसाचा विचार त्याला आंधळच ठेवतो. तुम्हाला लेकरांच्या समोर उभी असलेली त्यांची माय दिसली नसेल हो. मी आहे ना, पर तुमच्या वाणी माणसासनी नाही कळायचं रक्ताच्या पलीकडच्या नात्याचं मोल. यापुढं लेकरांना माय नाही असं बोलायचीच काय. असा साधा विचार मनात आणायची बी चूक करू नका. या महादेव भटशी आजवर कुणी अशा आवाजात बोललेलं नाही, कारण त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. कोण आहेस कोण तू? माय, माय हा या चारी लेकरांची. आणि माय या शब्दाला ना भयाचा स्पर्श असतो ना परिणामाची पर्वा. तिच्या जीवात जीव असेपर्यंत ती लेकरांसाठी लढत राहते. मी कोण आहे? अहो, नका ना वाद वाढू. आज सणाचा दिवस, आनंदाचा, मांगल्याचा दिवस. काका, शारदाई माई म्हणतात ते खरे की आजच्या दिवशी कठोर नाही, मधुर बोलायचं असतं. कटू शब्दाने वाढलेली माणसातली दरी तिळगुळ वाटून मिटवायची असते. अहो बघा पोर काय म्हणते ते. अहो, या पोरांकडे बघून तरी वाद वाढू नका हो. वाद तू सुरू केलायस. यायचं नाही सांगून सुद्धा इथे आलीस. ही लाख म्हणेल ग मी आई आहे म्हणून, पण त्यांनी सत्य बदलत नाही. एकतर यांचा बाप आधी यांच्या आईला सोडून गेला
बर गेला तो गेला, परत आला आणि या कार्ट्यांना जन्माला घालून स्वतःची पाप जगाच्या उरावर टाकून गेली. मी तर म्हणतो पंत आणि रुक्मिणीला नसतंच जन्माला घातलं परमेश्वराने तर इतकं रामायण घडलंच नसतं. आणि इतकं करून काय, पोरांना टाकून तर गेले. असे असतात आईबाप. मोठी मला आली आहे सांगायला कौतुक आईबापाचं. तू काय पाहत उभी आहेस? हेच नशिबी आहे त्यांच्या. त्यांच्या पापांची फळं फुगू देत त्यांना. अहो पण लेकरू बघा ना. चल म्हणतोय ना. मुक्ते, हे लेकरा, अगं मुक्ते, लेकरा, असं सणाच्या दिवशी कोणी डोळ्यातून पाणी काढतं का ग? पण सणाच्या दिवशी असं होतं तरी का? दरवेळी आपल्याच आनंदावर असं विरजण काय येतं ग मावशी? जणू आपल्याला आनंदी होण्याचा अधिकारच नाही. हे करा, मुक्ते, कोण म्हणतं आपल्याला आनंदानं जगण्याचा अधिकार नाही? या विश्वात सगळ्यात जास्त आनंदी आणि सुखी आम्हीच होत. पण ते कसं? कारण देवानी आनंदाचं एक रोपटं आम्हाला दिलंय. त्या रोपट्याचं नाव ठाऊक आहे तुला? मुक्ता. त्या रोपट्याचं हळूहळू झाड होतंय आणि आमच्या आयुष्यात त्याचा आनंद बहरतोय. ते रोपटं आकाशाला गवसणी घालेल. तुला रडावंसं वाटतंय ना? रडून घे, मोकळी हो. कारण अश्रूशिवाय माणूस आणि पाण्याशिवाय रोपटं मोठं होत नाही. पण दादा, आई बाबांच्या ज्या संस्कारांनी आपलं आयुष्य भरून टाकलं, त्याच संस्कारांवरून आपल्या आई बाबांबद्दल अपशब्द ऐकत मोठं होणं हे आता नकोसं होतंय रे. मुक्ते, अगं हे काय बोलणं झालं का? तू आमची धाकुली बहीण असलीस तरी आमच्या जगण्याचा आधार आहेस. आमच्यासाठी मायेची सावली आहेस तू. आमची आदी माया, आदी शक्ती आहेस तू. तुझ्या निरागस डोळ्यात पाहिलं तरी सारं दुःख विरून जातं आणि तुझ्या सहवासात आयुष्याचं सार उमगतं. मुक्ते, अगं जगण्याचं कोडं येऊन थांबतं ते तुझ्यापाशी.
अगं आपल्याला आई बाबांच्या संस्कारांमुळे शुद्धीपत्र मिळालं आणि आज जे आपण थोडंफार ज्ञान ग्रहण करतोय आणि दीनांच्या प्रती जो कनवाळूपणा आपल्या मनात आहे ती केवळ आपल्या आई बाबांची शिदोरी आहे. मग कोणी म्हटलं म्हणून आपण संस्कारहीन होऊ का? मुक्ती, अगं आपण दुःखी झालो तर आई बाबाही दुःखी होतील ना ग. तू देखील रडू नकोस बघू. तुझे भरलेले डोळे पाहून आईला त्रास होईल की नाही? आता आपण बाहेर जाऊया. गुरुदादा आपली वाट बघत असेल. मुक्ती, चला. गुरुदादा, माझं चुकलं, मला क्षमा कर. निदान आज तरी मी असं वागायला नको होतं. हे बघ बाळा, तुझं काहीही चुकलेलं नाही. तू ही माणूसच आहेस ना. आणि एकदा का आपण माणूस म्हणून जन्माला आलो की त्यासोबत येणारे भोग सुद्धा आपल्याला भोगावेच लागतात. कसोटीची प्रत्येक पायरी ओलांडावी लागते, तेव्हाच आपण तावून सुलाखून निघतो. आणि आपल्या चुका पोटात घालणारा पांडुरंग इथे असताना माझी क्षमा कशाला मागतेस? दादा, मला पांडुरंग क्षमा करेल ना? मुक्ते, अगं तू कशा पाय क्षमा मागतीया? मावशी, आई जाताना मला सांगून गेली होती की मुक्ते, आता ह्या घराची काळजी तुलाच घ्यायची, साऱ्यांना तुलाच सांभाळायचे. पण आज तिला दिलेलं वचन मी मोडलं. सणाच्या दिवशी घरातल्या स्त्रीने आनंदाचा सडा घालायचा असतो आणि तिचं दुःख तिच्या पदरात लपवायचं असतं. पण मी आज तोच पदर डोळा लावला. मी जे आईकडून शिकले ते आचरणात आणलंच नाही. मी माझ्या कर्तव्यात कमी पडले. नाही मुक्ती, मानवाच्या देहाबरोबरच त्याचं मनही आलं. आणि मनीचा भाव प्रकट करणं हे चूक नाही. आपल्या भावभावना आपल्याला व्यक्त करता येतात, हे त्या पांडुरंगानं दिलेलं वरदानच आहे. अरे पण दादा, दुःख होईल असं कोणी जाणीवपूर्वक बोलत असेल तर वेदना होणारच ना. असले कसले विद्वान महादेव भट? लहान मुलीशी कसं बोलावं हे त्यांना कळत नसेल तर त्यांना विद्वान तरी कसं म्हणायचं? माझ्या लेखी ते तर नुसते पडत मूर्ख. सोपाना, आता अरे मुलांनो, मोठ्यांच्या ठाई आढळणार नाही एवढी समंजस वृत्ती तुमच्या ठाई आहे. खरंय तुमचं. ज्याचे बोल त्याच्या पाशी. देव त्यांना चांगला जिंग दाखविल. सणाच्या दिवशी लेकरांशी कसं वागावं हे त्यांना कळत नाही. म्हणूनच आपण सोडून देऊया आणि त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करूयात. आपल्या पूर्वजांनी सण समारंभ आपल्यातली माया वाढावी, स्नेह जुळावा आणि माणुसकीचं बंधन आणि माणुसकीचं नातं अधिक घट्ट व्हावं, यासाठीच तर सुरू केलेत. हो, आपल्या मनातील कटुता नाहीशी होऊन
माणसाप्रती प्रेमभाव आणि आदर निर्माण व्हावा, लोकांची एकमेकांशी भेट होऊन आनंदाची देवाणघेवाण व्हावी, हेच आपले सण समारंभ साजरे करण्यामागे आपल्या पूर्वजांचे उद्देश होते आणि आपणही ते तसेच करायला हवे.